नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही डिपार्टमेंट PSIची तयारी करत असाल तर आपण आज या भागामध्ये मानसिक आरोग्य अधिनियम 1987 या कायद्यांचा अभ्यास करणार आहोत. टिप: मानसिक आरोग्य अधिनियम 1987 याऐवजी मानसिक आरोग्य काळजी अधिनियम 2017 हा अधिनियम नव्याने करण्यात आलेला आहे. परंतु आयोगाने अभ्यासक्रमात 1987 हा कायदा दिला असल्याने तो कायदा अभ्यासणे उचित असेल. कलम 2 व्याख्या. कलम 2 ल मनोरुग्ण व्यक्ती. कलम 27. कलम 2 म मनोरुग्ण कैदी. कलम 2 स स्वीकृती आदेश. कलम 23 मनोरुग्ण व्यक्तीबाबत पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार. या कलमाखाली आपल्या संरक्षक ताब्यात घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला 24 तासापेक्षा जास्त काळ अटकावून ठेवू नये, त्यास तात्काळ दंडाधिकाऱ्यासमोर हजर करावे, अशा व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर त्यामागील कारणे तात्काळ त्या व्यक्तीच्या मित्र किंवा नातेवाईकांना कळवणे. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. कलम 25 मनोरुग्ण व्यक्तीला क्रूरपणे वागणूक दिल्याबद्दलची तरतूद. शिक्षा: नातेवाईकास किंवा अन्य व्यक्तीस 2000 रुपये दंड. कलम 28 मनोरुग्ण व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल व उपचार. कथित मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीला वैद्यकीय अधिकाऱ्याचा अहवाल मिळेपर्यंत अटकावून ठेवणे. अशा व्यक्तीच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल येईपर्यंत दंडाधिकारी अशा व्यक्तीला 10 दिवस इतक्या कालावधीपर्यंत अटकावून ठेवण्याचा आदेश काढू शकते. गरज वाटल्यास 10 दिवसांनी अशी स्थानबद्धता वाढविता येईल, परंतु कोणत्याही परिस्थितीत अशी स्थानबद्धता 30 दिवसापेक्षा अधिक काळ असणार नाही. कलम 36 पोलीस आयुक्तांना न्यायदंडाधिकाऱ्यांचे अधिकार. कलम 23, 24, 25 व 28 मधील न्यायदंडाधिकाऱ्यांचे अधिकार. कलम 48 मनोरुग्ण व्यक्ती पळून गेल्यास त्याचा शोध घेऊन त्यास परत आणण्याचा पोलिसांचा अधिकार 30 दिवसाच्या आत. कलम 81 मनोरुग्ण व्यक्तीच्या मानवी हक्काचे संरक्षण.